जय श्री श्याम सर्व मैत्रिणींना. पहा, आज आम्ही आलेलो आहोत खाटू श्याम मंदिरामध्ये. तर इथं तुम्हाला आतमध्ये पर्यंत प्रसादाचे दुकानं वगैरे आहेत, फुलं वगैरे तुम्ही आतमध्ये पर्यंत घेऊ शकता. इथं मी, माझा भाऊ आणि आमचे मिस्टर असे 3 जण आलेलो आहोत. तर पाहू शकता, आज काही एवढी गर्दी नाही आहे. आज बारस आहे. बारस दिवशी आम्ही गेलो होतो एकादश, आणि दुसऱ्या एकादशीला घरून निघलो होतो आणि बारस दिवशी तिथं पोहोचलो होतो. तर मी इथं मोरपंख आणि गुलाबाची फुलं घेतलेले आहेत बाबांना अर्पण करायला. तर तुम्ही एक वेळेस नक्की जा. तुमचे कर्ज असन, तुम्हाला जर संतती वगैरे नसन, तुमचे अनेक प्रश्न असतील, मुलांचं लग्न होत नाही, काही नाही, तर तुम्ही इथं येऊन एक वेळेस नक्की तुमचा जो नारळ आहे तो एका लाल कापडामध्ये 5 हळकुंड घ्यायचे, नारळ घ्यायचा, आणि एका चिठ्ठीवर तुमचे जे प्रश्न आहेत ते लिहून आपला जो लाल धागा असतो मोळीचा तो कागद नारळावर ठेवून 11 रुपये ठेवून तो नारळाला बांधायचा, आणि इथं येऊन आपण बाबांसमोर ते नारळ बांधायचं कुंडामध्ये. तुम्हाला दाखवून मी कुठं बांधतात. आपण पहा, आता चालत मंदिरापर्यंत आलोत, आणि हे इकडं जे नाव दिसते, तोरण वगैरे लावलेलं दिसते, तिथं राधाकृष्णाचं मंदिर आहे. तर तिकडचं दर्शन मी तुम्हाला नंतर सांगेन. हे इथं मंदिर जे आहे ते खाटू श्यामचं आहे. आता संध्याकाळ झालेली आहे. आम्ही तर रूम घेतलेला आहे, बरोबरीक रूम. हे पहा, इथं पार्किंग समोरच आहे. इथं खूप मोठी पार्किंग आहे, आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. इथं शेजारी पण रूम आहेत. तुम्हाला जशा रूम घ्यायच्या तशा इथं भेटतात, आणि एकदम शांत असं वातावरण वाटते. संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत. आत्ताच आम्ही जेवण वगैरे करून आलो आहोत. आता रूमवर थांबलोत. इथं पण खूप छान, आणि मंदिराच्या जवळ रूम आहे. त्याच्यामुळं सकाळी पण आम्हाला दर्शनाला परत जायचे. तर सकाळी मी दर्शनाला गेल्यावर तुम्हाला सकाळचा व्हिडिओ उद्या नक्की टाकेन. आम्ही हे आजचं दर्शन जे आहे ते जवळून घेतलेलं होतं. आणि दुसऱ्या हे पहा, इथं असे आपली जी आरजी आहे, नारळ आहेत, ते असे आपल्याला कुंडाच्या तिथं बांधावं लागतात. आपण जे घेऊन गेलेलं असतो ते. तर आपण आपली आरजी इथं लावायची. हे पहा कुंड इथं, आणि ह्या कुंडामध्ये पण आंघोळ्या वगैरे करायच्या. इथून पाणी बाटली भरून घरी घेऊन यायचं. मुलांना वगैरे त्याच्या आंघोळ्या घालायच्या. आपले जे पाप जे आहे ते सगळं मुक्त होतात इथं आंघोळ्या केल्याने. आणि ज्यांना समज रोग वगैरे आहे, कुणाला त्वचा रोग, ते पण इथून नाहीसं होतं इथं जर आंघोळ केलं तर. आणि जी आपली इच्छा आहे, मन्नत आहे, ते इथं असं आपण एकावर एक दगडं ठेवायचे. काय म्हणजे दगडं आहेत, बारीक बारीक फरशांचे तुकडे वगैरे आहेत, ते एकावर एक ठेवायचे. एखादा रुपया ठेवायचा त्याच्यावर. जे सुट्टं नाणं आहे ते भरपूर लोक इथं करतात आपली विश पूर्ण होण्यासाठी. तर आपण हे करायचं इथं. तर आम्ही पण केलं. हे पहा, इथं तोरणदार आहे, आणि खरंच खूप छान तोरणद्वार आहे हे. मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडं काही तोरणद्वारचे व्हिडिओ नव्हते, कारण आम्ही तिकडं गेलोच नव्हतो तोरणद्वारकडं. आम्ही दुसऱ्या साईडने गेलो होतो, पण ह्यावेळेस खास तोरणद्वार पाहण्यासाठी आम्ही तिकडं गेलो होतो. आणि इथं आमच्या घरच्यांनी आंघोळ्या वगैरे केल्या, आणि खूप छान अशी आमची पूजा झाली, दर्शन झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ मी उद्याच्या तुम्हाला शेअर करेन. पुढच्या भागातला आम्ही दोन्ही साईडने दर्शन कसं केलं. ह्यावेळेस आम्ही समोरासमोर जवळ जाऊन दर्शन घेतले जवळून. पण जे खरं लांबचं दर्शन आहे ते एकदम छान दर्शन होतं, आणि जवळचं दर्शन एवढं काही खास होत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.